हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आजपासून दिवाळी चालू झाली, तर थोडाफार सण झालेला आहे आणि थोडाफार बाकी आहे. तर आज घरातला पूर्णपणे आवरायचं आहे मला आणि सगळं थोडाफार करायचंच आहे मला पण. तर आज घरातला ब्लॉग काढणार आहे. आज बाहेर कुठे जाईल नाही जाईल तर ते पण घेईल, पण आज विचार केला आज ब्लॉग काढूशी वाटला म्हणून. सो ब्लॉग पूर्णपणे बघा आणि कसं वाटलं हे नक्की सांगा. सो चलो. तो गाईज, आता मम्माने सांगितलंय का पीठ मळून घे आणि चिकन काल रात्री मॅरिनेट केला होता मीनी, तर तो सुद्धा तळून घ्यायला सांगितलं आहे. आणि बाकीचं जे काय आहे पुढे पुढे तर ब्लॉग तुम्ही बघतच राहा. आणि आता पटापट आपण पीठ मळून घेऊया, चपात्या करून घेऊया आणि त्याच्यानंतरचा ब्लॉग कंटिन्यू करते. सो गाईज, आता मी पीठ घेते इथे. याला इग्नोर करा, कारण आताच लिपस्टिक मागवलं मी, त्याचे आलेले आहेत ते. आणि मी पीठ मळताना 2 हात मागवत नाही, एकच हाताने पूर्णपणे पीठ मळून घेते. तर आता पटापट आपण हे करूया. सो गाईज, आता हा पीठ घेतलेला आहे आणि याच्यात मी मीठ बीठ काही घालत नाही, कारण आमच्या घरात कोणाला मीठ आवडतच नाही पहिली गोष्ट चपातीमध्ये. सो गाईज, आता हा पीठ मळून घेतलेला आहे मी आणि मग बघा किती मऊ मऊ भरलेला आहे आणि व्यवस्थित मळून घेते. तर आता ते गोळे बिळे सगळे काय आपण आता काढूया त्याच्यानंतरच, पण त्याच्या आधी आपण सगळं एकदम परफेक्ट आता मळून घेतलं आहे. सो आता हात घेते वॉश करून, कारण की चपात्या करायच्या. सो गाईज, आता आपण हा व्यवस्थित मळून घेऊया आणि आता हे सगळं असं गोल गोल करून घ्यायचं, म्हणजे जेवढी साईज लागते तेवढ्याच घ्यायचं गोल, जास्त मोठा नाही आणि छोटा नाही. तर चपातीचा काय एवढा काय कॉमन गोष्ट आहे ते काय सांगायची गरज नाही, फक्त असं एक बोलायचं आहे म्हणून सांगते. सो आत्ता न्यू शिकले मी, याच्या आधी मला काय येत नव्हता. आत्ता जस्ट मी न्यू शिकले, तर थोडा काय चूकमूक होईल तर थोडा कॉम्प्रोमाइज करून घ्या, ॲडजस्ट करून घ्या, समजून घ्या, लगेच कॉमेंट करू नका. तर तशी माझी चपाती तर तशी फुगतेच आहे, पण तुम्ही बघा मी कशी करते कसं नाही करते ते. सो मम्माने लाईट तर पेटवली आहे आणि मला स्वतःला वाटलं नव्हतं की मी कधी चपाती करू शकते, बट मी करू शकते आणि करते. याच्यानंतर पण हळूहळू सगळं शिकेलच मी, कारण घरात लाडकी आहे मी, तर मला काय कधी शिकवलं नाही, कधी किचनमध्ये यायला नव्हतं सांगितलं मम्मानी. पण आता माझं लग्न होणार आहे तर हळूहळू शिकते. पण आता चपाती तर लवकर शिकली मी, आता हळूहळू सगळं शिकेलच. सो हे बघा कसे मी असे उंडे करून ठेवले आहेत, किती मस्त वाटतं ना. सो आता हे पण तसंच करणार आहे मी. तर आता चपात्या करायला घेते आणि आता बघा कसं पीठ जास्त लावायचं आणि एकदम पातळ असा चौकोनी केला आहे मीने, म्हणजे ट्रायंगल केला आहे. तर आता आपण लाटून घेऊया. तर शिकते मी म्हणून थोडा इकडे तिकडे झाला तर प्लीज थोडं समजून घ्या, मी हळूहळू शिकेलच. सो बघा कशी करते कशी नाही करते. पीठ मी जास्त लावत नाही आणि मम्मा मला तेच बोलले की जास्त पीठ लावायचं नाही चपातीला. सो मी एकदाच लावते, त्याच्यावरती जास्त मी लावतच नाही आणि मला जमतही नाही, म्हणजे स्वतःहून चिपकत पण नाही. एवढा छान पीठ मळू शकते
बट थोडा थोडा कधीतरी चपात्यांच्या बाबतीत होतो माझ्याशी. सो गाईज आत्ता जस्ट चपात्या आणि चिकन टाकून आलेली आहे आणि एवढी गरम होती होती किचनमध्ये बापरे. आणि दिवाळीचा आजचा पहिला दिवस आहे आणि मम्मीची तब्येत पण थोडीशी खराब होती, तर किचनचं फक्त आज आवरायला घेतलं, बाकी सगळं झालं आहे. तर आज किचन सगळं साफ करायचं, तेच एवढा पसारा पडलं, त्याच्यात मी एवढ्या चपात्या केल्या. सो मच डिफिकल्ट टास्क. सो आता बघू, जेवून घेते आणि मग जेवल्यानंतर आपण भेटूया. सो गाईज जरा रेस्ट करायला आले आणि गरम एवढी वाढत चालली की बोलूनच मतलब नाही. आणि दुसरी गोष्ट की आता आजचा दिवस एकदम बोरिंग चालू आहे, कळत नाही काय, एकदम बोरिंग घरातच काम करायचं आणि आवडायचं घरातलं सगळं काय, तरीच चालू आहे माझा आजचा दिवस. तर बघूया आता संध्याकाळी काय होते काय नाही. तर थोडंसं रेस्ट करून घेते आणि संध्याकाळी मम्माची म्हणजे माझी सासू त्यांची साडी साखरपुड्याची वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तर पप्पा येणार आहेत इथे, तर पप्पांसोबत मी जाईल आणि मग ती साडी चेंज करून येईल. तर मम्मा नाही येणार आहे, तर पप्पा मला बोलले की तू चल माझ्यासोबत, तर मग मी त्यांच्यासोबत जाऊन पटकन साडी चेंज करून येईल मम्माला आणि मग बघू काय होतं काय नाही, तसा ब्लॉग घेतच राहील मी. गाईस आम्ही आता आलेलो आहे साडी चेंज करायला आणि फुलं घ्यायला. काय आता हे दरवेळीच येतात ना, दरवेळीच काहीतरी करून जातात सलो याच्यावरती गॅरेजवरतीला. सो गाईज आत्ता जस्ट पप्पा येऊन गेले आणि मम्मीची साडी घेऊन गेले. आता मम्मी काय चॉईस करतायत घरी, बघेल आवडते का नाही आवडते चॉईसची. आता बघू, मी एक्सचेंज केली, त्यांनी असा वेगळा कलर घेतलेला, तर मी ते एक्सचेंज करून दुसरी घेतली. आता त्यांना आवडतो का नाही ते बघतील. तर बापरे एवढी गर्दी होती बाजारात, हिशोबाच्या बाहेर खूप, म्हणजे पाय ठेवायला जागा नव्हता. मला क्लिप्स काय घेताच आले नाही आणि तो फोन पण पकडता येत नव्हता, एवढ्या पिशव्या होत्या हातात. ते उद्या म्हणजे तिकडे बैठक असते आमच्या घरी, त्या सासूरवाडीमध्ये माझ्या, तिथे बैठक असते रविवारची, बाल बैठक असते. तर त्यांना फ्लावर्स, मग ते धागे हार बनवायला, मग ते सगळं घेतलं. ते सगळे पिशव्या पकडले होते, तर का मला काय ते हे घेताच नाही आला, क्लिप्स घेताच नाही आले. तर आत्ता जस्ट पप्पा गेले आणि आत्ता फ्री झाले मी. आणि साडी पहिला एवढी नव्हती, म्हणजे ब्ल्यू कलर होता, दाखवला पण आहे ना असं होतं, पण आता मी मस्त मोरपिसी घेतलाय. आता बघू मम्माला आवडते का नाही आवडते. आवडली तर मग उद्या जाईल मम्माची साडी घेऊन, ब्लाऊज भरून येईल. सगळा कॉन्ट्रॅक्टच मला आहे, कारण मीच फॅशन डिझायनर आहे आणि ब्लाऊजचं सगळं मला समजतं. तर माझा ब्लाऊज भरून आणल्यावरती मग त्यांचं पण द्यावं लागेल मला. तर मग आत्ता दिवाबत्ती सगळं काय केलेलं आहे मी. आणि दुपारी चपात्या बनवताना एवढी गरम, आणि मम्मी काय क्लिप्स काढूनच देत नव्हती मला. पसारा झालाय, गोंगाट भरला होता तिने फक्त. आणि आता परत आम्ही चकली आणि करंजे बिरंजे सगळे करून ठेवले. तर आता बघूया, मम्मी पण गेले भाऊबीजच्या साड्या बिड्या आणायला आत्यांना. तर ते आल्यावरती तुम्हाला साड्याही दाखवेल
आणि मग नंतर व्लॉग कंटिन्यू करेल. गाईस आता दिवाबत्ती केली जस्ट मीने आणि तुम्हाला आमचा फराळही दाखवते. याच्यात आहे करंजी, याच्यात आहे चकली, याच्यात वेगळा काहीतरी आहे. तर आता हे अर्धच भरलंय, अर्धा बाकी आहे. अर्धा आता मम्मी आल्यावरती परत आम्ही करूया. सो आता मम्मी तर नाही आहे घरी, तर सगळं आवरून ठेवलंय मी आणि बघू आता मम्मी आल्यावरती साड्या कशी आणते. आता मम्माची म्हणजे माझी सासू, त्यांची साडी बघायला गेली मी, त्यांची साडी आणली. पण आता मम्माला बोलले डायरेक्ट तूच जा घेऊन ये ते भाऊबीजच्या साड्या. तर मम्मी आणि पप्पा गेलेले, ते आल्या होती. मग तुम्हाला मी साड्या दाखवते. साड्या आणलेल्या आहेत आता मम्मीनी. हो गाय, साखरपुड्याच्या नावाखाली एवढी शॉपिंग चालली ना मम्मीची. आणि हसते अजून, ते हसते ती. एवढी शॉपिंग, जम्बो पिशव्यावरून तिने आणलेल्या आहेत साड्या. आणि साखरपुडा एकदाच होणार आहे. साड्या अशा आणल्या जशी काय 10 मिनिटाला बदलणार आहे बाई. कशी फोनवरती बोलत बसले व आणि हसते मला बघून शहाणी. मला दाखवते थांबा तिच्या साड्या. पसारा बघा, पसारा बघा. सगळं आवरलं होतं मी. साड्या बघा किती घेऊन आले. ही 1 पिशवी, ही 2-3 पिशवी, ही 4 पिशवी, ही 5 पिशवी, ती 6 पिशवी. आणि इथं एवढा मोठा भरलाय तो. हा हे बघ किती पिशव्या भरल्यात काय. बापरे गाईस, मी नवरी असून माझी एकच थैली आहे, ती पण माझ्या साखरपुड्याची साडी, त्याचा ब्लाऊज, बस. बाकी माझं काहीच नाही. जेवढा ज्वेलरी सगळं काय माझे पार्लरवाले करणार आहे. तर माझा तर फक्त 1च साडी आणि 1च ब्लाऊज आहे. पण मम्मीचा तयारी बघा किती चालले फोनवर त्याची तयारी किती ते. सो गाईस आता सगळं आवरलंय, फ्रेश झाले आणि आता चालले झोपायला. कारण लवकर उद्या सकाळी उठायचं आहे. कारण की जी आम्ही साडी घ्यायला गेलो होतो, ती साडी मम्माला तर आवडली, पप्पांना तर ऑफकोर्स आवडला, कारण म्हणूनच तर आम्ही घेतली ना. तर यांना नाही आवडली, यांना म्हणजे जयला नाही आवडली. तर परत चेंज करायची. ते थोडा ओव्हर रिॲक्ट झाले होते मम्मीवरती, अशी का साडी घेतली असं तसं. तर बरं मम्मीने नाही घेतली, मी घेतले चॉईसने. तर बाबा ठीक, आम्ही परत जाऊ उद्या. आता त्यांच्या पुढे तर कोण जात नाही, त्यांना नाही आवडली माझे विषय कट. मी पण जास्त बोलू शकत ना, मम्मी पप्पा पण काय जास्त बोलू शकत नाही. तर उद्या आता बघू, उद्या परत सकाळी उठायचं आहे. तर मम्मी बोलते तुम्ही दोघंच जाऊन घेऊन या, म्हणजे मी आणि हे. पप्पा बोलतात तुम्ही दोघं जाऊन या, तुम्हाला काय आमचं पटत नाही, आम्हाला चॉईस, आमची चॉईस तुम्हाला काय पटत नाही, तुमचं तुम्हीच घेऊन या. तर आता ती साडी एक्सचेंज करून मग माझी साडी जिथून घेतली तिथूनच मम्मीला उद्या घेऊ साडी. सो त्याच्यासाठी लवकर उठावं लागेल. आणि आज पूर्ण रुटीन मी जास्त काय दाखवलं नाही. आणि दुसरी गोष्ट, खूप थकाव आज दिवस होता खूप, कारण की आज खूप 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 काम केलं, खूपच. आणि इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, मम्मी पण घरात नव्हते, तर सगळं आवर केला. सो व्लॉग एंड तर नाही करणार, पण उद्याचं मी कंटिन्यू करणार. तर तुम्ही कंटिन्यूच राहा माझ्यासोबत. सो आता मी झोपते ना, सकाळी आपण भेटूया. हो गाईज, आम्ही आता भेटलेलो आहे दोघं आणि आता मी चाललो आहे, नाश्ता करते पटापट आणि मग जातो दुकानात. ये शेड बघा, इडली खालो, घेतले इडली खायला. मी पण इडली खातोय. सो गाईज, आता आम्ही नाश्ता केला आहे आणि आता चाललो आम्ही दुकानात साडी चेंज करायला. म्हणजे आणि शेड बघा आमच्या ब्लर दिसतात शेड, ब्लर दिसतात शेड. तर आपण डायरेक्ट आता दुकानातच भेटूया. बघूच आता तिथे काय होतं काय नाही. तर ते माझं कानात ना. सो गाईज बघतच गाईज, आता फायनली आम्ही साड्या घेतलेल्या आहे, ब्लाऊज भरलेला आहे, भरायला टाकला आहे मम्मीचा. आणि आम्ही नवरा नवरी असून आम्ही सगळ्यांची तयारी करत बसलोय. आमची तयारी पण आम्हीच
सगळ्यांची तयारी पण आम्हीच. सो आता आम्ही चाललो यांचे कपडे घ्यायला आणि मग बघूया कुठे जातो कुठे नाही. ते ब्लॉग कंटिन्यू ठेवा. आता आम्ही आलेलो इथे यांचे काय उनका नाही. सो गाईस आत्ता आम्ही आलेलो आहे यांचे कपडे घ्यायला साखरपुड्याचे पप्पांचे. तर बाई नवरी आहे मी, मला तर सगळीच कामं सगळ्यांचं असून पण मी सगळ्याच करत बसले. हे बघा हे शाणी बघा सोनू ओय हॅलो गाईस. केसांची वाट लागलेलीच असते प्रत्येक ब्लॉग मध्ये. आता फायनली यांच्याच कपडे भेटणार आहे. किती खुश आहेत ना, खुश. भाई कपडे भेटणार आहेत साखरपुड्याचे, पण मी दाखवणार नाही. साखरपुडा डायरेक्ट साखरपुड्याला बघ. राहिलात आता 28 दिवस राहिलेत बस. 28 मोजले. आदिल भाई है किधर? तो बताना चाहिए ना. क्या पकड़ उसको बताता हूँ. क्या बताना चाहिए? नहीं हुआ ये अभी. नहीं हुआ. नशीब खराब, सोनूचे कपडे अजून झालेच नाही. वो अलग है ना. हाँ तो वो अलग है ना. वो अलग. से हॅलो गाईज, कसे आहात? आम्ही आलो आता पिक्चर बघायला. गणूची खूप इच्छा होती कांतारा बघायचं. हैराण केलंय मला नुसता, पण आता आम्ही आलेलो आहे. मी आणलेलं आहे. अय्या माझं नाव खराब होतं तुम्हाला. अरे नाव खरं काय बघायचं मला पण आहे. धनू बोलतो मला बघायचं. शाणे जम्यानाच बघायचं होतं. यांनी मला आणले फरफडीत. मला बघायचं ते आज मला टाईम आहे. तर बरं चल तुला निघतो, जास्त रडू नकोस. पण पोस्टर पण किती भारी आहे. तर गाईज खोटे बोलले हे. यांनीच मला आणले आणि मला पिक्चर बघायचा नव्हता. हा यांनाच बघायचं होते. खोटाडे जाम. हा ते पण सो गाईज कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि एकदम नॉर्मल ब्लॉग होता. त्याच्यात हे होते का नव्हते थोडे थोडेसे लाईट असेल आहे, थोडेसे होते वाटतं त्याच्यामध्ये. तर कालचा शर्ट नाही घातला यांनी. कंटिन्यू करते मी ब्लॉग. तुम्ही पकडा चला. ब्लॉग मी तोच कंटिन्यू करते, फक्त मी कपडे चेंज केले. आजचाच ब्लॉग आहे. मी 2 ब्लॉग कंटिन्यू केला आहे. आजचा अर्धा ब्लॉग तो, अर्धा ब्लॉग येऊ असं. सो गाईज आम्ही आता आलो आहे मूवी बघायला. तर पुढे पुढे बघूया. तुम्हाला थोडे क्लिप्स मी दाखवेलच. त्याच्यानंतर आम्ही कुठे जातो हे सुद्धाही दाखवेल. आणि आम्ही दोघं खूप छान दिसतो. सो गाईज अजून आमचा टाईम झालेला नाही मूवीचा. तर टाईम झाला की आम्ही लगेच मग जाऊ. आता आम्ही फोटो काढून घेतो. सो गाईज आता आम्ही लिफ्टमध्ये आणि आता आमचा झाला आहे मूवीचा टाईम. सो आता आम्ही चाललो आहे. तुम्ही बघतच राहा पुढे. लिफ्टमध्ये मी पण आहे. ओपन डायरेक्ट चालू होतानाच दाखवते. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाहे तब जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. गाईज आता आम्ही पॉपकॉर्न घेतलेला आहे. इंटरव्हल झाला आहे आमचा आणि आता आम्ही चाललोय परत इथे बसायला. सो गाईज रात्री व्लॉग एंड करायला विसरले मी. तर आत्ता जस्ट उठले मी लवकरच. आणि पूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि दुसरी गोष्ट की 2 दिवसाचा व्लॉग मी ॲड केला होता, कारण जास्त क्लिप्स मी घेतले नाही तर म्हणून 2 दिवसाचा ॲड केला. तर जे मूवीचे आहेत क्लिप्स ते सुद्धा त्या दिवशीचेच आहे, म्हणून मी कंटिन्यू ठेवला तो ब्लॉग. सो आता एंड करते मी इथेच ब्लॉग आणि नवीन ब्लॉगसोबत लवकरच येईल मी. सो ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. कॉमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलला न्यू असेल तर प्लीज 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 खूप प्रेम द्या. आणि पूर्ण ब्लॉग जेवढे आहेत तेवढे बघतच जा.
काय काय छान वाटतं, काय काय कमी वाटते ते सगळं तुम्ही सांगतच राहा. सो बाय बाय.